मी यापूर्वीही बऱ्याचदा सांगितलंय आणि आत्ताही सांगते. स्वराजच्या ट्रस्टमध्ये पहिल्या दिवसापासून जी भूमिका मी मांडत आहे तीच भूमिका ठामपणाने आजही मांडते. त्याच्यामुळे प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर ज्या आध्यात्मिक भावनेने स्वराजकडे जात होते त्याच भावनेने माझं कुटुंब जात होतं. पण या पलीकडे जाऊन केवळ आणि केवळ राजकीय षडयंत्र रचत माझी आणि माझ्या कुटुंबियांची जी बदनामी केली, ती बदनामी करत असताना कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाही. त्याच्यामुळं हा न्यायालयीन लढा मी लढतीये आणि कायद्याच्या चौकटीतून मला न्याय मिळेल हा विश्वास. पण ताई याच्यामध्ये पक्ष कुठे आहे? पक्ष म्हणजे तुम्ही पक्षाचं काम करत होता. पक्ष या सगळ्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहे का? पक्षाचं एकही नेता आज तुमच्यासोबत पाहायला मिळाला, भूमिका मांडतानाही पाहायला मिळत नाही. मी 20 तारखेला पक्षाच्या पदाचा आणि 27 तारखेला आयोगाचे असे दोन्ही राजीनामे दिलेले. त्याच्यामुळे ही जी लढाई आहे ती माझ्या आणि माझ्या कुटुंबियांवरती केलेल्या आरोपांची. म्हणून महाराष्ट्रातली फार मोठी जनता माझ्या समवेत आहे हे आपण पाहत आहे. अनेक लोकांनी येऊन प्रत्यक्ष भेटून अनेकांनी यामध्ये मनोबल देण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि पक्ष जेव्हा भूमिका मांडणार आहे नाही मांडणार आहे पण वैयक्तिकरित्या हे सगळे लोक माझ्या कुटुंबासमवेत आहेत. पक्षासाठी प्रयत्न करत होता, पक्षाने तुम्हाला हे पद दिलं होतं. या दरम्यान जेव्हा अशी वेळ येते एखाद्या महिन्यावरती तर मग राजकीय नेत्यांवरती कोण विश्वास ठेवणार? मी तुम्हाला सांगितलं की या दोन्ही पदांचा मी राजीनामा दिलेला. त्याच्यामुळे पक्षाच्या पदावर मी नव्हतो. नाराज आहात पक्षावर? अजिबात नाही. कारण की लढाई ही त्या व्यक्तीची असते. ती लढाई आम्ही लढतो. ते आता पक्षाशी तुमचा काही संबंध लागणार नाही. राष्ट्रवादी पक्षात आहेत की नाही? मला असं वाटते माझ्या सगळ्या अकाउंटवरच्या पोस्ट तुम्ही जर बघत असाल तर आजही माझ्या नावापुढे घड्याळाचं सिंबल. सर 2 करोड